नमस्कार. हेडलाईन्स नंतर महत्त्वाची बातमी आपण पाहूया. विधान परिषदेची 4 जागांसाठी निवडणूक पुढे ढकलण्यात आलेली आहे. कोर्टात आदेशानंतर आयोगाचा हा निर्णय आहे. अनिश्चित काळासाठी निवडणूक पुढे ढकलण्यात आलेली आहे. महत्त्वाची बातमी आता आपण पाहतोय. विधान परिषदेची जी निवडणूक होणार होती ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. कोर्टाच्या आदेशानंतर आयोगाने हा निर्णय घेतलेला आहे. निवडणूक आयोगाने या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे. अनिश्चित काळासाठी ही निवडणूक पुढे ढकलण्यात आलेली आहे. विधान परिषदेची 4 जागांसाठी निवडणूक होणार होती, मात्र ही निवडणूक आता पुढे ढकलण्यात आलेली आहे. कोर्टाने या संदर्भातले आदेश दिलेले होते. योगेश माने माझे सहकारी आपल्या सोबत आहेत. योगेश, विधान परिषदेची निवडणूक पुढे ढकलण्यासाठी आदेश देण्यात आलेले आहेत. कोर्टाने नेमका काय निर्णय दिला? जाहीर केला होता त्यानुसार 10 जूनला विधान परिषदेच्या ह्या जागांसाठी निवडणूक होणार होती. मात्र शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी याविरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती आणि त्या याचिकेमध्ये असं म्हटलं होतं की शिक्षक 15 जून पर्यंत जे आहेत ते सुट्टीवर असतात आणि पावसाचा काळ यावेळी जर अंदाज घेतला हवामान विभागाने वर्तवलाय त्याप्रमाणे तर त्या काळात पाऊस जास्त असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदान करण्यासाठी जास्तीत जास्त लोक पोहोचू शकणार नाहीत. त्यामुळे ही निवडणूक जी आहे किंवा हा निवडणूक कार्यक्रम आहे तो थोडासा पुढे ढकलावा अशी मागणी जी आहे ती याचिकेतून करण्यात आली होती. त्यानुसार कोर्टानं निवडणूक आयोगाला आदेश देत ह्या निवडणुका पुढे ढकलण्यास सांगितलं आहे आणि आज जी ऑर्डर पारित झालेली आहे किंवा जाहीर झालेली आहे त्यानुसार अनिश्चित काळासाठी सध्या तरी ही निवडणूक पुढे ढकललेली आहे. येत्या काही दिवसात त्याच्या नव्या तारखा जाहीर होतील. निश्चित योगेश, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर विधान परिषदेची 4 जागांसाठी निवडणूक लढवली जाणार होती ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. 10 जूनला ही निवडणूक होणार होती ती आता पुढे ढकलण्यात आलेली आहे. कोर्टाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.